नमस्कार मित्रांनो, चालू घडामोडी या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज 5 जानेवारी 2024 याच्यावर आपण प्रश्न बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, सर्वात जास्त कामाचे तास असलेल्या देशाच्या यादीत कोणत्या देशाचा पहिला क्रमांक आहे? तर यू ए जे आहे, जे कामाच्या जास्तीत जे आहे ना, ते सर्वात जास्त कामाच्या तासात जे आहे ना, यू ए सी जे यू ए ई म्हणजेच युनायटेड अरब इमिरेट हे जे आहे ना, कामाच्या ह्याच्यात अव्वल आहे. अबुधाबीच्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोण करणार आहे? तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते अबुधाबीच्या पहिल्या हिंदू मंदिरात, तिथं हिंदू मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करणार आहेत. भारताच्या पेट्रो कॅपिटलच्या शीर्षकावर कोणत्या राज्य टायासने दावा केला आहे? तर याचं उत्तर आहे गुजरात. कोणत्या राज्याने पारदर्शक PSU भरतीसाठी मंडळाचे जे आहे अनावरण केले आहे? तर केरळ राज्याने जे आहे ते ट्रान्सपरंट PSU भरतीसाठी एका मंडळाची अनावरण केली आहे. कोणत्या राज्याने संधी रोगाने वृद्ध पेन्शनासाठी पात्रता वय 60 वरून 50 वर्षे कमी केलेली आहे? तर हे केलेलं आहे झारखंड राज्याने. उत्तर प्रदेशने बटेश्वर आणि मथुरामधील कोणत्या शहराला जोडणारी पहिली आंतरजिल्हा हेलिकॉप्टर सेवा सुरू केलेली आहे? तर उत्तर प्रदेशमधील बटेश्वर ते मथुरामधील गोवर्धन येथे जे आहे पहिली आंतरजिल्हा हेलिकॉप्टर सेवा सुरू केली आहे. कोणता माजी भारतीय क्रिकेटपटू युवाजन श्रमिकी ऋतू काँग्रेस पार्टीमध्ये सामील झाला आहे? तर अंबाती रायडू जे आहे हे युवाजन श्रमिका ऋतू काँग्रेस पार्टीमध्ये सामील झाले आहे. 2023 साली फुटबॉलमध्ये सर्वाधिक जास्त गोल करणारा खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो हे जे आहे सर्वात जास्त गोल करणारे खेळाडू आहे फुटबॉलमधले. प्रत्येकाला लाईफ वॉलचे शिक्षण देण्यासाठी भगवद्गीतेचा अनिवार्य अभ्यासक्रम म्हणजे मॅन्डेटरी जो अभ्यासक्रम आहे ते कोणत्या विद्यापीठाने सुरू केलेला आहे? तर हा जो भगवद्गीतेचा अभ्यासक्रम राहणार आहे तो अनिवार्य राहणार आहे आणि हे जे आहे ते दिल्ली विद्यापीठाने सुरू केलेले आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोचे अध्यक्ष कोण आहे? तर फेलिक्स शिसेकेडी हे जे आहे ते डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोचे अध्यक्ष झाले आहे. इस्रोने भारतातील पहिला एक्स-रे पोलॅरिमीटर उपग्रह कोणत्या नावाने लॉन्च केला आहे? तर हे केलेलं आहे एक्सपोसॅटने या नावाने जे आहे पहिला एक्स-रे पोलॅरिमीटर उपग्रह जे आहे ते एक्सपोसॅट या नावाने लॉन्च केला आहे. अग्निशामक सेवा, नागरी संरक्षण आणि होमगार्डचे DG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर विवेक श्रीवास्तव यांचं जे आहे अग्निशामक सेवा, नागरी संरक्षण आणि होमगार्डचे DG म्हणून नियुक्ती झाली आहे. तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना हवामानातील आव्हानांपासून वाचवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि सायमेटसोबत कोणती कंपनी भागीदारी करत आहे? तर भारतातील ITC कंपनी जी आहे ही मायक्रोसॉफ्ट आणि सायमेट या कंपनीसोबत मिळून तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना हवामानातील आव्हानापासून वाचवण्यासाठी याच्यावर काम करत आहे या कंपनीसोबत मिळून. तर कोणत्या राज्याने सूर्यनमस्कारात 4000पेक्षा जास्त सहभाग होऊन गिनीज विक्रम प्रस्थापित केला आहे? तर गुजरात राज्याने जे आहे ते 4000पेक्षा सहभागींसह हा विक्रम केलेला आहे. कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरने 2023 वर्ल्ड रॅपिड चेस स्पर्धेत म्हणजे बुद्धिबळ स्पर्धेत महिलांचे वैयक्तिक सिल्वर पदक जिंकलेले आहे? तर कोनेरू हम्पी
या भारतीय ग्रँडमास्टरने जे आहे महिलांचे वैयक्तिक सिल्वर पदक जिंकलेले आहे. कोनेरू हम्पी. 16व्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे अरविंद पनगरिया. चीनचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून कोणाचे नाव पुढे आलेले आहेत? तर चीनचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून डॉंग यांची हे झालेली आहेत. ओके. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बरेच काही क्वेश्चन बघितलेत. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच डेली करंट अफेअर किंवा चालू घडामोडी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रासोबत पण शेअर करू शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.